सबस्क्राईब करा मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला आणि बेलच्या चिन्हाला प्रेस करा. याने तुम्हाला मी ज्या नवीन नवीन रेसिपीज आठवड्याचे 3 टाकत असते त्याचे नोटिफिकेशन मिळून तुम्ही माझी नवीन एकही रेसिपी मिस नाही करणार. तर आज इथे मी तुम्हाला पिझ्झा एकदम डॉमिनोजपेक्षा पण टेस्टी चांगला घरच्या घरीच तव्यावर कसा करायचा तो मी इथे तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि टेस्ट क्रंची आणि क्रिस्पी पूर्ण याच्यात खूप छान राहतात. थोडा माझ्या पद्धतीने मी याच्यात व्हेरिएशन केलेलं आहे, नवीन प्रकार केलेला आहे. जसं मी नेहमी बनवते तसंच केलेलं आहे. बरेच जण बनवत पण असतील असं. तर पिझ्झा हा खूप छान बनतो आणि यापूर्वी पण मी तवा चपाती पिझ्झा टाकलेला आहे, तो तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही पाहू शकता. तर त्यासाठी आता आपण साहित्य काय लागतं बघून घ्या. खूप कमी सामानांमध्ये 3च गोष्टी मी याच्यात भाज्यांमध्ये ॲड करणार आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अजून त्याच्यात ॲड करू शकतात भाज्या. तव्यावर हा कसा करायचा ते करून दाखवणार आहे. तर आता त्यासाठी इथे पिझ्झा बेस घेतलेला आहे, नॉर्मल मार्केटमध्ये जो मिळतो तो. मोझरेला चीज घेतलेला आहे किंवा पिझ्झा चीज येतं ते घेतलेलं आहे मी. कांदा घेतलेला आहे इथं स्लायसेस बारीक कापून आणि शिमला मिरची पण बारीक कापून घेतलेली आहे. आणि मशरूम्स इथे मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहे, त्याला मी आता कट करून घेतलेला आहे. मशरूम पण मी लांब लांब काप केलेले आहे. तुमच्या आवडीच्या पद्धतीने तुम्ही याचे काप करून घेऊ शकता. तर आता आपण सगळ्यात पहिले जो बेस असतो त्याला आपण थोडंसं रोस्ट करून घेणार आहे, म्हणजेच भाजून घेणार आहे. तवा गरम करत ठेवलेला होता मी, त्यावर आता हे पिझ्झा बेस मी दोन्ही बाजूने भाजून घेणार आहे. पण एका बाजूने मी याला थोडं जास्त भाजणार आहे, कारण ज्या बाजूने जास्त भाजलेलं आहे त्या बाजूला मी मग टॉपिंग करणार आहे आणि ज्या बाजूने मी कमी भाजून घेतलेलं आहे ती बाजू मी नंतर बेक करण्यासाठी खाली ठेवणार आहे. तर आता रोस्ट झालेला आहे चांगल्या प्रकारे. एवढंच मी याला एका बाजूने भाजणार आहे आणि दुसऱ्या बाजूने याला नीट व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. ह्या साईडने आता मी टॉपिंग करायला चालू करणार आहे. तर आता त्यापूर्वी त्याच तव्यावर आपण थोड्याशा भाज्या त्या फ्राय करून घ्यायच्या आहे. तेल घालायचं आहे, थोडंसं तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे. त्याच्यामध्ये आता कांदा घालून घ्यायचा आहे. एक एक करून तुम्हाला कांदा, शिमला मिरची आणि मशरूम याच्यात फ्राय करून घ्यायचं आहे. एक 2-3 सेकंद किंवा 4-5 सेकंदच ह्या भाज्या फ्राय करायच्या. याचा आपल्याला क्रंचीनेस पण जाऊ द्यायचा नाही आहे. अशा पद्धतीने याला नीट फ्राय करून घ्यायचं आहे. तर कांदा आता फ्राय झाल्यानंतर मशरूम्स घालते मी कापलेले. मशरूम धुवायची पण मी प्रोसेस पूर्ण दाखवलेली आहे, व्हिडिओ दाखवलेला आहे पूर्ण, तो तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता. एक 2-3 सेकंद फ्राय केल्यानंतर परत शिमला मिरची टाकून फक्त एक 4 ते 5 सेकंद मी आता फ्राय करणार आहे. शिमला मिरची बिलकुल मऊ करायची नाही आहे, याला क्रंचीनेस तसाच राहू द्यायचा आहे. त्यानंतर त्याचे चिली फ्लेक्स घातलेले आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता आणि थोडंसं मीठ इथे चवीनुसार घालून घेतलेलं आहे. आणि टॉपिंग आता मिक्स करून झालेलं आहे. टॉपिंग आपली बनवून तयार आहे. तिला साईडला करून घेऊया, आपण साईडला काढून घेऊया. आणि त्यानंतर त्याच तव्यावर मी बनवणार आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही दुसरा तवा घ्यायचा आहे. पेपर नॅपकिनने मी तवा क्लीन करून घेतलेला आहे स्वच्छ. आता आपण टॉपिंग बनवायला चालू करूया. यासाठी इथे टोमॅटो सॉस मी इथे वापरते आहे. तुम्ही पिझ्झा सॉस पण तुम्ही इथे वापरू शकता. टोमॅटो सॉस घालून झाल्यानंतर याला स्प्रेड करणार आहे नीट व्यवस्थित. आणि घरच्या आहे त्या सामानांमध्ये तुम्ही हा पिझ्झा खूप टेस्टी बनवू शकता. आणि ज्या फ्राय केलेल्या भाज्या आहे आपल्या त्या याच्यावर आता व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक पीसवर भाजी व्यवस्थित येईल. तर अशा पद्धतीने आता सगळे भाजी मी याच्यावर पसरवून घेतलेली आहे नीट. आता त्यानंतर थोडंसं व्हेज मेयोनीज वापरते आहे. प्लेन एकदम फ्लेवर, त्याच्यात काही नाही एक्स्ट्रा. प्लेन फ्लेवरचं मेयोनीज ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं आहे की नाही ते. थोडंसं मेयोनीज घालते मी, त्याने खूप टेस्ट अजून छान लागते. आणि आता जे मोझरेला चीज आपण घेतलेलं आहे त्याला मी आता किसणीने इथे किसून घेणार आहे, ग्रेट करून घेणार आहे. चीज थोडं जास्त वापरते आहे. तर आता पिझ्झाचं आपलं टॉपिंग बनवून तयार झालेली आहे. आणि आता याला आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे तव्यावर. त्यासाठी इथे मी तवा गरम करत ठेवणार आहे. आणि तवा गरम झाल्यानंतर त्यावर आता मी जे आपला पिझ्झा आहे किती मस्त दिसतो आणि राहिलेल्या जे चीज होते त्याचे मी तुकडे करून टाकून दिलेले आहे. त्यासाठी आता इथे तव्यावर तवा गरम करून पिझ्झा ठेवून त्याला पूर्ण कव्हर केलेलं आहे. तुमच्याकडे ज्या झाकणाने कव्हर होतो त्या झाकणाने तुम्ही कव्हर करायचं आहे. आणि 5 ते 6 मिनिटांनंतर पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि खालून न जळता पण क्रंचीनेस त्याला खूप पूर्ण छान आलेला आहे. तर आता डॉमिनोजसारखा पेक्षा पण छान टेस्टी असा पिझ्झा तुमचा बनवून तयार झालेला आहे. तुमचे 400-500 रुपये मी इथंच वाचवलेले आहे. तुम्ही नक्की डॉमिनोजमध्ये तुम्ही एवढे 400-500 रुपयाचा पिझ्झा खाण्यापेक्षा नक्की ह्या प्रकारे पिझ्झा तुम्ही करून बघा, खूप टेस्ट छान लागते. आणि पिझ्झा कटरने मी याला आता कट करून घेणार आहे. हवं त्या आकाराचे पीसेस तुम्ही करू शकता, ह्या मोठे किंवा छोटे. तुम्हाला 4 पीस करायचे असेल तर 4 पीस करू शकता, नाहीतर मग तुम्ही 8 पीस पण याचे करून घेऊ शकता. तर मस्त पिझ्झा आता बनवून तयार झालेला आहे. पण मी याचे 8 पीस करून घेणार आहे. एवढे मोठे मोठे पीस मी इथे ठेवणार नाही आहे. तर अशा पद्धतीने आता
पिझ्झा कटरने मी सगळे पीस इथे कट करून घेते. पिझ्झा कटर नसेल तर काहीच हरकत नाही आहे, मोठा जो चाकू असतो त्याने पण तुम्ही कट करून घेऊ शकता. आणि त्यानंतर याच्यावर थोडेसे ओरेगॅनो घालते आहे. मिक्स हर्ब्स घालायचे, तुम्हाला ऑप्शनल हे घालायचं असेल तर, नाही तर पिझ्झा मिक्स पण असं मार्केटमध्ये मिळतं, ते तुम्ही याच्यावर घालू शकता. ओरेगॅनो जास्त छान लागतं. तर आता पिझ्झा एकदम चीज तुम्ही बघू शकता, जसं डॉमिनोजचं तुटतं त्याप्रमाणे हे चीज तुटत आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि मुलांना हे करून दिलं तर नक्कीच ते डॉमिनोजचा पिझ्झा मागणार नाही, याची मी गॅरंटी देते. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही रेसिपीला नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यांना हा रेसिपी समजेल त्यासाठी. आणि मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला हा तवा पिझ्झाची रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता आपण तोपर्यंत भेटूया पुढच्या एक छानशा नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.